मीठे बच्चे, बाप समान रूहानी टीचर बनो। जो बाप से पढ़ा है वह दूसरों को भी पढ़ाओ। धारणा है तो किसको भी समझा कर दिखाओ। प्रश्न, किस बात में बाबा को अटल निश्चय है? बच्चों को भी उसमें अटल बनना है। उत्तर, बाबा को ड्रामा पर अटल निश्चय है। बाबा कहेंगे जो पास्ट हुआ ड्रामा, कल्प पहले जो किया था वही करेंगे। ड्रामा तुम्हें ऊपर नीचे नहीं करने देगा, परंतु अभी तक बच्चों की अवस्था ऐसी बनी नहीं है, इसलिए मुख से निकलता ऐसे होता तो ऐसा करते, पता होता तो यह नहीं करते। बाबा कहते हैं बीती को चिताओ नहीं, आगे के लिए पुरुषार्थ करो कि ऐसी कोई भूल फिर से न हो। ओम शांति। रूहानी बाप रूहानी बच्चों को बैठ समझाते हैं। बाप खुद कहते हैं मैं जब आता हूं तो किसको पता नहीं पड़ता, क्योंकि मैं हूं गुप्त। गर्भ में भी जब आत्मा प्रवेश करती है तो प्रवेश होने का मालूम थोड़ी पड़ता है। तिथि तारीख निकल न सके। जब गर्भ से बाहर निकलती है तब वह तिथि तारीख निकलती है। तो बाबा की प्रवेशता की तिथि तारीख का भी पता नहीं लगता। कब प्रवेश किया, कब रथ में पधारे, कुछ पता नहीं पड़ता। कोई को देखते थे तो वह नशे में चले जाते थे। समझा, कुछ प्रवेशता है या कुछ ताकत आई है। ताकत कहां से आई? मैंने खास कोई जप तप तो नहीं किया। इसको कहा जाता है गुप्त। तिथि तारीख कुछ नहीं। सूक्ष्म वतन की भी स्थापना कब होती है यह कुछ नहीं कह सकते। मुख्य बात है मन मना भव। यामध्ये ब्रह्मबाबा पण सांगताय आणि शिवबाबा पण सांगताय कि जब मैं जब आता हूं इस धरती पर उसकी भी तारीख नहीं निकाल सकते, कारण का एका दिवशी बाबा आले ब्रह्माबाबामध्ये आणि तो जो त्यांच्याद्वारे महावाक्य उच्चारण केले बाबांनी, त्याची तर तिथी आहे, ती स्टार्ट ज्या वेळेला झालं। लेकिन उसके पहले से ही बाबा शिव बाबा ब्रह्मा बाबा को तैयार कर रहा था। इसलिए वो जब आया तब वो ऊपर से समझ में आया पहली बार, लेकिन अंदर बाबा गुप्त रीति से कार्य कर रहा था। म्हणून बाबा म्हणता है कि तिथि तारीख नहीं निकाल सकते हैं। मैं कब आया, यहां पर कब आया आणि मग दुसरं मग प्रवेशता झाली हे तर काही बाबा काही दिसत नाही असं तो बिंदू ज्योतिबिंदू आला ब्रह्मबाबा मध्ये मग बसला आणि मग बोलताय असं नाही, गुप्त रीतीने। आणि मग कधी प्रवेश होऊन जायचा, जेव्हा ब्रह्मबाबा होते त्यावेळेला त्यांच्यामध्ये कधीही शिवबाबा यायचे। त्या दृष्टीने त्यांच्या बोलण्याच्या द्वारे बोलण्यामध्ये जो फोर्स होता त्याच्यावरून मग लक्षात यायचं की अभी शिवबाबा आ गया है। तो बाबा का ये सारा कार्य गुप्त चलता है। मग त्यावेळेला ब्रह्माबाबांना कोणी बघितलं, ब्रह्माबाबांनी कोणाला दृष्टी दिली तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे साक्षात्कार व्हायचे। तो बाबा म्हणता ये तो वो मैंने उसके लिए तो कोई जप तप किया नहीं कि माझ्यामध्ये अशी काही सिद्धी यावी म्हणून, त्याच्यासाठी मी काही केलं नाही। ये तो बाबा की तरफ से सारा कार्य होता है। ताकत बाबा देता है, उस शक्ति से सारा कार्य, वो जो साक्षात्कार हुए लोगों को वो बाबा की ताकत थी। मग जसं बाबांचं येण्याविषयी सांगू शकत नाही, नेमकं सूक्ष्म वतनच्या स्थापनेचं पण सांगू शकत नाही। बाबा म्हणतात त्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही। वो मेरा कार्य है, वो मेरा अलौकिक कार्य गुप्त रीति से मुझे करना है, उसमें तुम्हें नहीं जाना है, तुम्हारा काम है मन मना भव। काही घेणं नाही आपल्याला नेमकं कोणत्या तारखेला आला, नेमकं कधी प्रवेश झाले। बाबांचं गुप्त रीतीने ती तयारी चालत असते आधी आणि मग
डायरेक्ट सुरू होतं कार्य. तो मुख्य बात है मनमना भव. बाप कहते हैं, हे आत्माएं, तुम उस अपने बाप को बुलाती हो कि आकर पतितों को पावन बनाओ, पावन दुनिया बनाओ. बाप समझाते हैं, ड्रामा प्लान अनुसार जब मुझे आना होता है तो चेंज जरूर होती है. सतयुग से लेकर जो कुछ पास हुआ सो फिर रिपीट करेंगे. सतयुग त्रेता फिर जरूर रिपीट करेंगे. सेकंड पास होता जाता है, संवत भी पास होता जाता है. कहते हैं सतयुग पास्ट हुआ, देखा तो नहीं. बाप ने समझाया है, तुमने पास किया है. बाबांनी सांगितलं म्हणून आपल्याला कळलेलं आहे की पहिले सतयुग होतं. सतयुगामध्ये आपण देवी देवता होतो. आपण असं आता तर बघितलं नाही किंवा बघू शकत नाही. असं नाही की कुठेतरी साक्षात्कार चालू आहे आणि तिथे जाऊन आपण बघून आलो, हाँ असं सतयुग होतं. ये बाबा ने, परमपिता परमात्मा ने समझाया है हमें, जिसको हम पुकारते थे कि तू आ और हमको पावन बना और पावन दुनिया में लेकर चल. उसके लिए हम जिस कारण से उसको पुकारते थे, वो कर्तव्य करने के लिए परमात्मा धरती पर आते हैं और फिर वो हमें सारा राज बताते हैं. कोण कोण सतयुगामध्ये होतं, किती संख्या होती, मग सतयुगा किती वर्षाचं होतं, मग त्यानंतर काय झालं, त्यानंतर काय झालं, आता काय चाललेलं आहे, हे सगळं बाबा आपल्याला स्पष्ट रीतीने समजून सांगतो. तुम ही पहले पहले हमसे बिछुडे हो. सगळ्यात पहिले बाबा म्हणतात तुम्ही माझ्यापासून दूर गेले. सगळ्यात पहिले तुम्ही आले खाली, जो बाबा के बच्चे हैं, क्योंकि उन्हें देवताई जीवन का सुख लेने का भाग्य था. तो इस पर गौर करना है. कैसे हमने 84 जन्म लिए हैं जो फिर हूबहू लेने पड़ेंगे, अर्थात दुख और सुख का पार्ट बजाना पड़ेगा. 84 जन्म लिए हैं, जो भी है हमारा पार्ट वो हमें बजाना पडेगा. पण याच्यामध्ये बाबांनी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की तुम्ही सुखामध्ये राहता. 21 जन्म, त्यानंतर पण एकदम दुःख नाही स्टार्ट होत, खूप फुल फोर्सनी थोडं वाढत जातं आणि शेवटचे 1, 2, 4 जन्म असतात ज्याच्यामध्ये आपल्याला दुःखाचा सामना करावा लागतो. लेकिन हम जिस स्थिति में पहुंचे थे, जो भी हमारी मनस्थिति थी, जैसा भी हमारा जीवन था, जब हमें बाबा का ज्ञान मिला तब हमें वो पक्का हो गया कि ये मेरे ही कल्याण की बात है, ये मेरे लिए सही है. और इसलिए हम बहुत भाग्यशाली आत्माएं. भले ही दुख में थे लेकिन उसी कारण से बाबा मिला. भले ही कोई ना कोई परेशानी थी, कोई ना कोई मानसिक प्रॉब्लम, कुछ ना कुछ था हर एक के जीवन में, और हमने बहुत ढूंढा था बाबा को. पिछले जन्मों में नहीं मिला, हमने छोड़ दिया था, असं पोझिशन झाली होती. पण जेव्हा बाबा मिळाला, ते ज्ञान प्राप्त झालं, तेव्हा आत्म्यामध्ये जागृती आली. यही वो रास्ता है, जिस रास्ते पर मैं चला हूं, मुझे चलना है. आतल्या आत आपल्याला ते असं काही कोणी, आणि इथं कोणी कोणालाही जबरदस्ती आणू शकत नाही. जब हमें अंदर से महसूस होने लगता है कि ज्ञान सच्चाई के रास्ते पर हमें लेकर जा रहा है, ये ज्ञान हमें जीवन जीने की नई दिशा सिखा रहा है, नए रास्ते पर चला रहा है, और जैसे जैसे हम आते, सुनते, समझते जाते हैं, वैसे वैसे हमारा और पुरुषार्थ पक्का होता जाता है. लेकिन जब हम आते हैं यहाँ पर चलने लगते इस ज्ञान मार्ग में, तो उसके पहले हमारे अंदर वो जागृती आती है. ते जे आहे फाईलमध्ये ती उघडते की आपण मागे पण संगमयुगामध्ये आलेलो आहे. ये हमने कुछ सुना है. सतयुग में होता है सुख. जब मकान पुराना होता है तो कहां से छत बहती है, कहां से कुछ होता रहता है, तो फुरना हो जाता है कि इसकी मरम्मत करनी है. जब बहुत पुराना हो जाता है तो समझा जाता है यह मकान रहने लायक नहीं है. रिपेरिंग झाली. सतयुगामध्ये सुख होतं, त्रेतामध्येही बरं होती ही दुनिया. त्यानंतर मग प्रॉब्लेम यायला लागले, विकारांमुळे दुःख यायला लागलं. तर ते धर्मस्थापकांनी येऊन, धर्मातल्या ते ऋषीमुनींनी येऊन मग थोडंसं समजवलं, थोडंसं लाईनीवर ठेवलं त्यांना, तर ती रिपेरिंग केली त्यांनी. या दुनियेची, मनुष्याच्या मनाची रिपेरिंग केली. पण आज अशी पोझिशन झालेली, कोणीही काही भपका किती असू दे भक्ती मार्गाचा, पण कोणीही आज ते परिवर्तन नाही करू शकत आहे. आत्म्याला जे आतमधून पाहिजे ते नाही देऊ शकत आहे.
तो ऐसे समय पर बाबा आते हैं और इस दुनिया के महापरिवर्तन का कार्य शुरू करते हैं, और ये दुनिया बदलकर फिर हमारे लिए सतयुग बन जाएगा यहाँ पर। तो नई दुनिया के लिए ऐसे नहीं कहेंगे, अब तुम नई दुनिया में चलने के लायक बनते हो। हर चीज पहले नई फिर पुरानी होती है। अब तुम बच्चों को यह ख्याल में आता है और कोई तो इन बातों को समझ न सके, कारण आपण आहोत संगमयुगातले आत्मा, सतयुगामध्ये राहिलेले आपण, आणि त्यामुळे मग या गोष्टी आपल्याला समजतात, समजून घेतो आपण, ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो, आपल्याला समजतात पूर्णपणे। और किसी को ये बातें समझ में नहीं आती है, क्योंकि उनका वो पार्ट या तो लेट खुलने वाला है या फिर वो थे ही नहीं उस दुनिया में। गीता रामायण आदि सुनाते रहते हैं, उसमें ही बिजी रहते हैं। तुम हम भी इन्हीं धंधों में बिजी थे। बाबा म्हणता है गीता रामायण कथा अलग अलग टाइप की सुनाते रहते हैं और वो सुनाते रहेंगे, त्यांना त्याच्यामध्ये आनंद आहे। आपण कोणाला नाव नाही ठेवायचंय, सगळ्यांना स्वीकारायचंय की कोणाला कशामध्ये आनंद मिळतोय, कोणाला कशामध्ये आनंद मिळतोय, त्यांना तो आनंद घेऊ द्यायचा आहे। आपण बिलकुल कोणाला नाव नाही ठेवायचंय। बाबा म्हणतात तुम हम भी इसमें बिझी थे, पहिले आपण हेच करत होतो, मग त्यांना काय नाव ठेवायचंय। ब्रह्मा बाबा म्हणतात मी सुद्धा हेच केलेलं आहे, रामायण महाभारत या कथा ऐकत होतो मी। तो हमें किसी को भी, कोई जो कुछ भी कर रहा है उसका वो पार्ट है ड्रामा में। हमें किसी के पार्ट को देखते हुए उसकी निंदा नहीं करनी है। ड्राम्याचा धडा पहिले पक्का करायचा आहे आणि सगळ्यांविषयी शुभ भावना ठेवायची की जो कुछ भी कर रहे हैं इनको इसमें आनंद मिल जाए और आगे चल के इन्हें सही रास्ता पता चल जाए। आता जे काही करताय त्याच्यामध्ये आनंद मिळावा, पण पुढे जागृती यावी आणि ते योग्य रस्त्यावर चालायला लागावे। तो अब बाप ने कितना समझदार बनाया है। बाबा कहते बच्चे अब यह पुरानी दुनिया खत्म होने वाली है, अब नई दुनिया में चलना है। ऐसे भी नहीं सब चलेंगे, सब मुक्तिधाम में बैठ जाए, यह भी कायदा नहीं है, यह भी कायदा नहीं है। प्रलय हो जाए, तुम जानते हो यह पुरानी दुनिया और नई दुनिया का बहुत ही कल्याणकारी संगम युग है। असं नाही की कलयुग संपेल, खाली काहीच राहणार नाही, सगळेच वरती राहतील आणि मग एक दिवस अचानक सतयुग सुरू होईल, असं नाही। बाबा म्हणतात ही प्रक्रिया आहे आणि म्हणूनच त्याला संगम म्हटलेलं आहे। तो अब चेंज होनी है, फिर शांति धाम में जाएंगे। अब ये यहाँ का सारा कुछ बदलने वाला है, शांति धाम में सबको जाना है। जो अलग अलग टायमिंग है सबके जाने के भी, असं नाही एकाच वेळेला सगळे जातील, कारण इथं प्रलय आणि कोणीच राहिलेलं नाही असं नाही होणार आहे। देवी देवतांना जन्म देणारे माता पिता इथं राहणं आवश्यक आहे, ते इथं राहतील आणि या दुनियेला सतयुगासाठी रेडी करणं आवश्यक राहील। विनाशानंतर तर ते आत्मे पण इथं राहतील, ते नंतर जातील। म्हणून असं नाही की प्रलय झालं सगळं संपलं आणि कलियुग आज संपलं उद्या सतयुग चालू होणार आहे, असं नाही। सतयुगाची स्टार्टिंग तशी आहे श्रीकृष्णाच्या जन्मापासून, जी 2037च्या स्टार्टिंगला किंवा 2036च्या शेवटी होईल श्रीकृष्णाचा जन्म, आणि त्यानंतर मग ते राजगद्दीवर बसतील लक्ष्मीनारायणच्या रूपामध्ये राधाकृष्ण। त्यावेळेला मग सतयुग फुल फोर्स मध्ये चालू होईल खऱ्या अर्थाने। तोपर्यंत या प्रक्रिया चालू राहतील, कारण देवी देवतांच्या माता पितांना जायचं बाकी राहील परमधाम मध्ये, तर ते त्या दरम्यान जातील। तो अब चेंज होनी है, फिर शांति धाम में जाएंगे, वहां सुख के भासना की भी कोई बात नहीं, सुख के भासना की भी कोई बात नहीं। शांति धाम मध्ये शांती आहे, आत्मा आरामामध्ये राहील, विश्रांती घेईल, चार्जिंग होईल, पण बाबा म्हणते वहां सुख के भासना की बात नाही। कारण अनुभव केव्हा होतो आत्म्याला, जेव्हा ती शरीरामध्ये, आणि म्हणून खऱ्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला सतयुगामध्ये यायचं, नुसतं तिथं पडून काय व्हायचंय। इसलिए ये जो मोक्ष प्राप्ति के लिए पुरुषार्थ करते हैं, उस हिसाब से बाबा कह रहा है कि वहां सुख की भासना ही नाही। काय करायचं तिथं जाऊन, मोक्ष प्राप्त करण्यासाठी इतकी तपस्या करताय, काय काय करताय। आता तपस्येचं स्वरूप पण वेगळं झालेलं आहे, आता दिखाव्याचं स्वरूप झालेलं आहे, पण भावना काय, मोक्ष प्राप्त करायचं आहे।
पण बाबा म्हणते वहां तो सुख की भासना ही नहीं है, आत्मा बंद पडलेली स्थितीमध्ये राहील. पर ये बाबा हमें समझदार बनाता है, हमें अपने लिए समझना है और दूसरे जो कुछ भी कर रहे हैं उनको करने देना है. वरतून त्यांना नाव नाही ठेवायचंय, विघ्न नाही आणायचे त्यांच्या कार्यामध्ये. आपल्याला आपलं जे समजलेलं आहे तो रस्ता आपण पकडलेला आहे, त्यांच्याविषयी शुभ भावना ठेवायची. गायन है यज्ञ में विघ्न पड़े सो तो पढ़ते रहते हैं, कल्प के बाद भी पढ़ते रहेंगे, तुम अब पक्के हो गए हो. यह स्थापना विनाश का कोई छोटा काम नहीं है. विघ्न किस बात में पड़ते हैं? बाप कहते हैं काम महाशत्रु है, इस पर ही अत्याचार होते हैं. द्रौपदी की भी बात है ना, ब्रह्मचर्य पर ही सारी खिटपिट है. सतो प्रधान से तमो प्रधान बनना है जरूर. सीढ़ी उतरनी है, पुरानी दुनिया होनी है जरूर. इन सब बातों को तुम ही समझते हो और सिमरन भी करते हो. और पढ़कर पढ़ाना भी है, टीचर बनना है. जरूर नॉलेज बुद्धि में है, तब पढ़कर टीचर बनते हैं. फिर टीचर से जो सीख कर होशियार होते हैं तो गवर्नमेंट उनको पास करती है. तुम भी टीचर हो, बाप ने तुमको टीचर बनाया है. एक टीचर क्या कर सकते हैं? तुम सब हो रूहानी टीचर. तो बुद्धि में नॉलेज होनी चाहिए. ज्ञान तो बिल्कुल एक्यूरेट है मनुष्य से देवता बनने का. अभी जितना तुम बच्चे बाप को याद करते हो तो लाइट आती रहती है, मनुष्यों को साक्षात्कार होता रहेगा, क्योंकि आत्मा प्योर बनेगी ही याद से. फिर किसको साक्षात्कार भी हो सकता है? बाप मददगार भी बैठा है. बाप हमेशा बच्चों का मददगार है. तर बाबा म्हणता ये ज्ञान समझो, ये मनुष्य से देवता बनने का ज्ञान है. ज्ञान बहुत सहज है, ज्ञान बिल्कुल एक्युरेट है. त्याच्यामध्ये सत्याशिवाय काहीच नाहीये. प्रत्येक गोष्टीचे कारण दिलेले बाबांनी, त्याच्यापेक्षा वेगळं सत्य काहीच नाहीये. तुम्ही समजून घ्या, त्याला धारण करा, जीवनामध्ये प्रॅक्टिकलमध्ये आणा आणि दुसऱ्यांना समजवा. जसे वेळ काळ परिस्थिती बघून. असं नाही खूप जास्त समजवत बसायचं, तेवढ्या पुरतं तेवढं. पण बाबा म्हणते तुम्ही पण मी एकटा काय करू? एक रूहानी टीचर, एक टीचर बैठकर क्या करेगा? तुम सब हो रूहानी टीचर. बाबा म्हणताय रूहानी शिक्षक बना आणि सगळ्यांना तुम्हाला योग्य रस्ता दाखवायचा आहे. और जितना हम बाबा को याद करते हैं, बाबा म्हणता है लाइट आती रहती है. वो ज्ञान का प्रकाश हमारे अंदर आता रहेगा. जितना हम बाबा को याद करेंगे वो लाइट हमारे अंदर आती रहेगी, जागृती होत राहील, ज्ञान बुद्धीमध्ये येत राहील. बाबांच्या आठवणीमध्ये, बाबांची जितकी आठवण करू तितकं ज्ञानाचा प्रकाश अजून आपला चांगला होत जाईल. आणि मग जितकं लाइट येईल, प्रकाश स्वरूप आपण बनू, तर बाबा म्हणताय मनुष्यों को साक्षात्कार भी होगे. तुम्हारे द्वारा मनुष्यों को साक्षात्कार होगे. और इसमें बाबा मददगार बैठा है. जेव्हा कोणाला काही समजवायचं आपल्याला तेव्हा बिल्कुल क्लियर पाहिजे कि मैं बाबा का हूं, बाबा ने मुझे निमित्त बनाया है और बाबा को बुलाना है, बाबा का आह्वान करना है. बाबा आप आ जाओ, आप ही समजाओ. मग बाबा आपल्याला टचिंग देईल, प्रेरणा देईल आणि आपलं जे त्याला आवश्यक आहे तेच ज्ञानाचा पॉइंट आपण त्याला सांगू. और फिर वो जैसे उसे ज्ञान समझ में आ जाएगा, वो अपना कल्याण करने के रास्ते पर चल सकता है. नहीं तो किसी को अगर हम बाबा की याद में बैठकर उसे कुछ सुना रहे, उसको साक्षात्कार भी हो सकता है. तर बाबांची मदत घ्यायची आपल्याला. कोणालाही ऐकवायचंय, काही ऐकवायचंय आपण ज्ञानातलं, तर बाबांना बोलवून घ्यायचंय, बाबांचं आवाहन करायचंय. बाप राय देते हैं समझाने की कोशिश करो. शिव बाबा के मंदिर में जाकर सेवा करो. तुम पूछ सकते हो यह कौन है, इस पर क्यों पानी चढ़ाते हैं, तुम अच्छी तरह जानते हो. बाबा म्हणतात तुम्हाला माहिती आहे की शिव कोण आहे, तो शिवपिंडीवाला शिव कोण आहे. पण तुम्ही विचारा त्यांना जाऊन, ते जे काही करताय. आणि आता तर खूप काही करताय. आणि आता तर अनेक त्यांना शिवभक्तीकडे वळले आणि अनेक प्रयोग सांगायला लागलेले. आता सोमवारी हे करा, गुरुवारी हे करा, शुक्रवारी हे करा, ये किया तो ये ऐसा हो जाएगा. म्हणजे ती श्रद्धा आता अंधश्रद्धेकडे पण थोडी थोडी झुकायला लागलेली आहे. तो बाबा म्हणताय ये कौन है और ये क्या कर रहे हैं आप. बाबा म्हणताय त्यांना समजा, पण खूप गोड शब्दामध्ये.
रिद्धि सिद्धि बहुत सीखते हैं, ऐसे स्थानों पर जाना चाहिए। तुम बच्चों को कभी शास्त्रार्थ नहीं करना चाहिए। बाबा म्हणता ये भक्ति मार्ग में बहुत सारे लोग हैं, अनेक प्रकार से भक्ती करते हैं, अनेक प्रकार से भक्ती सिखाते हैं। कुछ उसमें रिद्धी सिद्धी वाले भी है, जे साधू संत महात्मा जे काही आहेत ते बाबा म्हणतात त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने ते त्यांच्या भक्तांना सांगतात आणि ते सांगतात त्यांनी जे शास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्या आधाराने सांगतात। शास्त्र मनुष्याने लिहिलेले, तर बाबा म्हणतात तुम्ही तिथं जाऊन शास्त्रार्थ नाही करायचा आहे। म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे आणि ते चुकीचं कसं हे नाही सांगायचंय, त्याच्यामध्ये बिलकुल वादविवादामध्ये नाही पडायचंय, कारण त्याची आणि परमेश्वराच्या ज्ञानाची तुलनाच नाही होऊ शकत कधीच। ते मनुष्याने आपल्या मनाने लिहिलेले, त्यांना वाटलं योग्य वाटलं त्या काळच्या परिस्थितीमध्ये ते त्यांनी लिहिलेलं आहे। तुमको तो जाकर बाप का परिचय देना है। फिर क्या करना है? बाबा म्हणता है कि तुमको तो जाकर बाप का परिचय देना है, वहां पर बाप का परिचय दो। जर कोणाला काही सांगायचं असेल तर आपण त्यांना हे सांगू शकतो की आपण आत्मा आहे, आणि जर आपण आत्मा आहे तर आत्म्याचा पिता कोण असेल? मग आत्म्याचा पिता कोण असेल? कोणता देवी देवता? एक देवी देवता असू शकतो का? जो देहधारी आहे तो आत्म्याचा पिता असू शकतो का? तर त्या बाबा म्हणता है कि वो समझा सकते हैं उनको। आत्मा का परिचय देकर बाप का परिचय देना है। बाकी त्यांनी काय सांगितलं, काय लिहिलं, काय सांगताय याच्यामध्ये जायचं नाहीये। तो वहां पर बाप का परिचय देना है। मुक्ति जीवन मुक्ति दाता एक है, उनकी महिमा करनी है। वह कहते हैं अपने को आत्मा समझ, मुझे याद करो। क्या समझाना है उनको कि मुक्ति जीवन मुक्ति दाता एक ही है, सबका मुक्तिदाता एक ही है, ऊपर वाला। और वो क्या कहता है? अपने आप को आत्मा समझकर मुझे याद करो, माझे वाइब्रेशन घ्या, माझी किरण घ्या, माझ्याकडून शक्ती घ्या। तो बाबा म्हणते ये सबको समझा दो, ये संदेश तो देना है सबको। बाकी मनमना भव का अर्थ यह नहीं है कि गंगा में जाकर स्नान करो, जे भक्ती मार्गातले गीतेमध्ये पण म्हटलेले आहे, मनमना भव मामेकम याद करो। तर त्याचा अर्थ गंगा में जाकर स्नान करो ऐसे थोड़ी है, मामेकम याद करो, मुझ एक को याद करो। तो मामेकम का अर्थ है मुझ एक को याद करो। मैं प्रतिज्ञा करता हूं मैं तुमको सब पापों से मुक्त करूंगा, भगवान की प्रतिज्ञा। बाबा कह रहे मैं प्रतिज्ञा करता हूं कि मैं तुमको सब पापों से मुक्त कर दूंगा अगर तुम मुझे याद करोगे। म्हणजे उपकार नाही करणार आपल्यावर किंवा कृपा नाही करणार, पण बाबांची आठवण करू तर तो करंट येईल आणि त्या करंटमध्ये, ते योग अग्नीमध्ये, ज्वालास्वरूप योगमध्ये आपले पाप कर्म भस्म होतील। म्हणजे त्याच्या बाबांना गॅरंटी ही आहे की आपल्या त्या आठवणीच्या द्वारे जो करंट यांच्यामध्ये येईल त्यातून यांचे पाप कर्म भस्म होणार आहे, म्हणून बाबा गॅरंटी घेतोय। बच्चे कहते हैं बाबा योग में नहीं रह सकते। अरे तुमको सम्मुख कह रहे हो मुझे याद करो, फिर योग अक्षर तुम क्यों कहते हो? बाबा बॅलन्स करून घेत असतो। बाबांनी काल आपल्याला योग वरती समजवलं की योग करना है, योग बढ़ाना है। आणि मग कशासाठी योगचा जोर दिला बाबांनी की याद याद बोलकर फिर सहज हो जाता है। क्या हाँ आहेच बाबांच्या आठवणीमध्येच आम्ही, बाबांच्या आठवण नाही असं कसं? तो इसलिए फिर वो उसको उसमें फोर्स भरने के लिए बाबा ने हमें योग पर समझाया कल। लेकिन किसी किसी को उसमें भी थोड़ा सा और नहीं होता, तो ये असं कोणी कोणी त्यामुळे ढिल्ले पडू शकतात की माझ्याकडून नाही होऊ शकत। तर बाबा म्हणताय मैं सामने हूं, मुझे याद करो। इतकं सोपं आहे ते करायचं त्या स्थितीमध्येच, पण असं समजून करा की याद कर रहे हैं हम किसी की, भगवान की याद कर रहे हैं असं समजून करा। योगच करायचं आहे, कनेक्शनच जोडायचं आहे आणि खूप मजबूत चांगलं कनेक्शन जोडायचं आहे। पण तुम्हाला तो शब्द जर अवघड वाटत असेल तर बाबा म्हणताय सामने बैठा हूं, मैं कह रहा हूं तुमको मुझे याद करो, बस। जसे एखाद्या नातेवाईकाची आठवण करतो तशी करायची, पण खूप प्रेमाने, खूप संबंध एकदम मजबूत ठेवून। तो अरे तुमको सम्मुख कह रहा हूं मुझे याद करो, फिर योग अक्षर तुम क्यों कहते हो? कारण बाबांना
सगळ्यांना हँडल करायचंय. ही मुरली ज्या वेळेला बाबांची चालली त्यावेळेला भले 50 जण असतील समोर फक्त, पण ही मुरली आज किती जण ऐकताय? 50 लाख जण ऐकताय. आणि त्यामुळे सगळ्यांना बाबांना हँडल, कोणाची काय मनस्थिती, कोणाची काय मनस्थिती, म्हणून बाबा थोडं वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगतो. ज्याच्यासाठी जे योग्य आहे त्यांनी तशा पद्धतीने करायचं. बाबा युक्त्या सांगत असतो. तो योग कहने से ही तुम भूलते भी हो. योग कहने से म्हणजे ती मेडिटेशनची पद्धत येऊन जाते. मग आणि एखाद्याची आठवण करायची तर सरळ एखादा मुलगा जर विदेशामध्ये गेलेला आहे, बाहेर गेलेला आहे, किंवा मग एक दिवसामध्ये परत येणार होता पण 4 दिवसापर्यंत निरोप नाहीये, फोन नाहीये, काही नाही, परत नाही आला, तर आईची कशी आठवण राहील? सगळीकडे तोच दिसेल तिला. तो ये इस तरीके की याद की बात बाबा करता है कि इतनी याद हो जो भूलना मुश्किल हो जाए. लेकिन योग कहते हो तो फिर भूल भी जाते हो, ऐसा हो जाता है. म्हणजे नातं थोडं कमी पडतं. बाप को याद कौन नहीं कर सकता? लौकिक माँ बाप को कैसे याद कर सकते? यह भी पढ़ते हैं, सरस्वती भी पढ़ती है. पढ़ाने वाला एक बाप ही है. तुम जितना पढ़ते हो फिर औरों को समझाते हो. बाप कहते हैं, बच्चे शास्त्र पढ़ने जप तप करने से मुझे प्राप्त नहीं कर सकते हो, बाकी फायदा क्या है? सीढ़ी तो उतरते ही आते हो. इतकं काही केलं, पण इतकं काही चाललेलं आहे दुनियेमध्ये. पण हा विचार करायचा आहे की दुनियेमध्ये दुःख तर संपत नाहीये, दुःख तर वाढत चाललेलं आहे. तो अगर जप तप करने से, अगर शास्त्र पढ़ने से अगर सुख मिलता तो इस दुनिया में दुख का नामो निशानी नहीं रहना चाहिए. इतकं वाढलेलं आहे, पहिले जे होतं त्याच्यापेक्षा 1000 पटीने वाढलेलं आहे. लेकिन क्या हुआ? नीचे ही उतरते हैं. मतलब उसमें ताकत नहीं है. जहां से ताकत लेनी थी वहां कनेक्शन ही नहीं है. भक्ति मार्ग में सदैव पैर घर से बाहर निकलता था. पति स्त्री को कहते हैं, श्री कृष्ण का चित्र घर में भी है, फिर बाहर क्यों जाती हो? भक्ती मार्गामध्ये पण काय व्हायचं? स्त्रिया भक्तीमध्ये असतात, पुढे त्यांना जायचंच असतं, जो कुछ भी करना है भक्ती में. तर मग त्यांचे पती काय म्हणायचे त्यांना कि श्रीकृष्ण का चित्र तो घर में, ये वो श्रीकृष्ण यहाँ भी है, जहां तुम जा रही हो वहां मूर्ति रखी है, वो उसकी मूर्ति यहाँ पर भी है, चित्र यहाँ पर भी है, तो फिर बाहर क्यों जाती हो? क्या फर्क है? पति परमेश्वर है, इसको भी नहीं मानते. तो पति परमेश्वर है, मी तुझा पति परमेश्वर है, तू मानत नहीं, तू बाहेरच जाते. और यहाँ पे कृष्ण रखा भी है, कृष्ण का फोटो भी रखा है, फिर भी आणि फिर भक्ति मार्ग में बहुत दूर दूर ऊंचा मंदिर बनाते हैं जो मनुष्यों का भाव बैठे. कशासाठी? वरती नेऊन ठेवलेले पहाडावरती, डोंगरावरती, की मनुष्याची भावना बसेल. की इतकं सोपं नाहीये. तो तुम समझाते हो, मंदिरों में कितना धक्का खाते हैं. यह एक रस्म पड़ी है. शिव काशी में तीर्थ करने जाते हैं, परंतु प्राप्ति कुछ भी नहीं. हे जाऊन आलेले त्यांना पण कळतं, पण वळत नाही. कि जहां भी जाते हैं तीर्थ यात्रा करने के लिए, जाकर आते, भावना रहती है, ये निकले वो निकले, हमें भी जाना है बस. लेकिन प्राप्ति कुछ भी नहीं है. काहीच नाही भेटत तिथून. जर भेटलं असतं तर संपूर्ण परिवर्तन दिसलं असतं. आणि तिथं जिथं तीर्थयात्रेला जातात तिथं जर ताकद असती तर तिथं मग चोरी, लुटमार असे प्रकार झाले नसते. पण नाव नाही ठेवायचं आपण कोणाला पण. ज्यांची भावना आहे त्यांना ते करू द्यायचे. पण बाबा आपल्याला समजवतोय, कारण आपल्याला समज मिळालेली सगळ्या गोष्टीची. अब तुमको तो बाप की श्रीमत मिलती है, तुमको कहा भी जाना नहीं, उनको रोकना नहीं है जाने से. बाबा अपने बच्चों को कह रहा है, हम उसके लाडले बच्चे. बाबा म्हणते तुम्ही नका जाऊ, तुम्हाला नाही जायची गरज कुठंच. मैं आ गया हूं, मैं स्वयं आ गया हूं तुम्हारे लिए. तुम्हें मंदिरों में, मूर्तियों में, पहाड़ों में जाकर मुझे खोजने की जरूरत ही नहीं है, मैं आ गया हूं. पतियों का पति परमेश्वर वास्तव में वह एक ही है. जिसको तुम्हारे पति, काके, मामे सब याद करते हैं, वह है पति परमेश्वर अथवा पिता परमेश्वर.
सबका पति परमेश्वर, पिता परमेश्वर एक ही है, वो एक ही है। वह तुमको कहते हैं मामेकम याद करो तो तुम्हारे विकर्म विनाश होंगे। तुम्हारी ज्योत अब जग रही है तो तुम्हारे से मनुष्यों को लाइट देखने में आती है। तो बच्चों का भी नाम बाला होना चाहिए। बाप बच्चों का नाम तो बाला करते हैं ना। बाबा म्हणताय मला तुमचं नाव मोठं करायचंय, मला तुम्हाला पुढे करायचंय, आणि तुम्ही जितके पक्के राहाल, जितके माझ्या आठवणीमध्ये राहाल, जितका माझा हात पकडून ठेवाल, तुमची लाईट जागृत होत जाईल चांगल्या प्रकारे, आणि अनेकांना तुमच्याद्वारे रस्ता मिळेल, साक्षात्कार होतील। तुम ऊंच ते ऊंच भगवान की संतान हो, दिन प्रतिदिन तुम सॉल्वेंट होते जाते हो। म्हणजे जी दिवाळखोरी आली होती आपल्यामध्ये, आता आपण श्रीमंत होत चाललेलो आहे। कशाने? सगळं काही बाबा आपल्याला देतोय। पुढची रेकॉर्डिंग, पुढचं भाग्य आणि आत्ताचं ज्ञान, गुण आणि शक्ती, हे सगळं खाली करून टाकलं होतं आपण। बाबा फिर से हमें भर रहा है, तर त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात सॉल्वेंसी, सॉल्वेंट। धन मिलता है ना, खर्चा भी आता जाता है। बाबा कहते हैं हुंडी भरती जाएगी, कल्प पहले मिसल ही तुम खर्चा करेंगे, कम ज्यादा ड्रामा करने नहीं देगा। ड्रामा पर बाबा का अटल निश्चय है। फिर हम एक तर खर्च दोन प्रकारे करतो आपण इथं। एक तर स्थूल धन, नोटा, त्या आपण ईश्वरीय कार्यामध्ये लावतो। बाबा म्हणते ड्रामानुसार वो तुम ड्रामानुसार ही करेंगे, और ये जो ज्ञान धन खर्च करना है वो भी ड्रामानुसार करेंगे, लेकिन हमें उसमें अपने पुरुषार्थ को बढ़ाना है। वो जो पीछे आज तक किया उसके लिए ड्रामा लगाना है, की ड्राम्यामध्ये होतं तेवढं केलं आजपर्यंत, पण आता माझ्या हातामध्ये, पुढचं माझ्या हातामध्ये। हा जी ड्राम्याची ढाल जी आहे ते 1 सेकंड पहलेपर्यंत वापरायची, पुढच्यासाठी नहीं। जो ड्रामा में होगा वो, इसके लिए बाबा ने ड्रामा का ज्ञान नहीं दिया है। ड्रामा का ज्ञान बाबा ने इसीलिए दिया है कि हम पिछली बातों में नहीं जाए, इसलिए बाबा ने कहा है ड्रामा बिंदू लगा दो, और वो होता वैसे भी है। पण आज आपल्या हातामध्ये काय संकल्प करायचा, काय पुरुषार्थ करायचा। तो जो पास्ट हुआ ड्रामा, जसं ब्रह्माबाबांना अटल निश्चय ड्रामामध्ये, तसं आपल्याला पण ठेवायचं। जे झालं त्याला ड्रामा म्हणायचं, बस, पुढच्यासाठी नाही। ऐसे नहीं कहना चाहिए ऐसा होता था, यह नहीं करते थे, अभी वह अवस्था आई नहीं है। कुछ न कुछ मुख से निकल जाता है, फिर फील होता है। मग मागचं जे चिंतन चालतं की असं केलं नसतं तर असं झालं असतं, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, तर त्याच्यामुळे काय होतं कि बाबा म्हणता है कि वो कुछ न कुछ बातें मन में आती रहती, मुख से निकल जाता है, और फिर फील होता है। म्हणजे ते पश्चाताप होतो। पश्चाताप झाला म्हणजेच नाराजगी, म्हणजेच परेशानी, म्हणजेच टेन्शन। मग कसं पुरुषार्थ होईल आपल्याकडून? पुरुषार्थ तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण खुश आहे या रस्त्यावरती। तर खुश राहण्यासाठी बाबा या सगळ्या युक्ती आपल्याला सांगत असतो की तुम्ही ते जे झालं त्याला विसरा, पण पुढे नका करू तसं काही, पण त्याच्या पश्चातापामध्ये पण नका राहू, संपून टाका त्याला। हो गया, लेकिन अभी मेरे हाथ में क्या करना है। बाबा कहते बीती को चिताओ नहीं, आगे के लिए पुरुषार्थ करो कि ऐसी भूल फिर न हो। इसलिए बाबा कहते चार्ट लिखो, इसमें बहुत कल्याण आहे। स्वतःचा हिशोब लिहा। बाबा म्हणताय की काय, किती, कुठपर्यंत माझे ज्ञान, गुण आणि शक्ती आलेली आहे, वाढलेली आहे, कोणते दोष माझ्यामध्ये, कोणते विकार राहिलेले, काय प्रॉब्लेम होतो, कशामुळे माझ्याकडून चूक होते, आणि किती बाबांच्या आठवणीमध्ये आपण आहे, अमृतवेला, मुरली, ते सगळं चार्ट, आपला स्वतःचा तक्ता, स्वतःचा दिवसभराचा हिशोब बाबा म्हणते तुम्ही जर ठेवाल तर खूप कल्याण होईल, कारण आपल्याला त्याच्यातून मग कळेल की आपण कुठं कमी पडतोय। अच्छा, मीठे मीठे सेके लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, ज्ञान धारण कर दूसरों को समझाना है। ज्ञान धन दान दे करके महादानी बनना है। किसी से भी शास्त्रार्थ न कर बाप का सत्य परिचय देना है। तुम्हें बीती बातों का चिंतन नहीं करना है, ऐसा पुरुषार्थ करना है जो फिर कभी भूल न हो। अपना सच्चा सच्चा चार्ट रखना है। वरदान, योग द्वारा ऊंची स्थिति का अनुभव करने वाले डबल लाइट फरिश्ता भव। आप राजयोगी बच्चे योग में ऊंची स्थिति का अनुभव करते हो।
हठ योगी फिर शरीर को ऊंचा उठाते हैं। आप कहाँ भी रहते ऊंची स्थिति में रहते हो, इसलिए कहते योगी ऊंचा रहते हैं। आपके मन की स्थिति का स्थान ऊंचा है क्योंकि डबल लाइट बन गए। वैसे भी कहा जाता कि फरिश्तों के पांव धरनी पर नहीं होते। फरिश्ता अर्थात जिसका बुद्धि रूपी पांव धरती पर न हो, देह भान में न हो, पुरानी दुनिया से कोई लगाव न हो। स्लोगन, अभी दुआओं के खाते को संपन्न बना लो तो आपके चित्रों द्वारा सबको अनेक जन्म दुआएं मिलती रहेगी। दुआओं के खाते को संपन्न बना लो। दुआ द्यायचंय आणि दुआ घ्यायचंय, असं आपलं जीवन आपल्याला बनवायचंय। मन, वाणी, कर्म एकदम शुद्ध आणि स्वच्छ आपल्याला बनवायचंय। सगळ्यांविषयी शुभ भावना ठेवायची। कोणी कसंही असू द्या, कोणी काहीही करत असू द्या, त्याच्या जीवनामध्ये किंवा भक्ति मार्गामध्ये किंवा ज्ञान मार्गामध्ये पण, लेकिन हमें सबको दुआ देनी है, सबका शुभ सोचना है। तो जितनी हम दुआ देंगे तो हमें दुआएं मिलेगी और वो दुआओं से हम आगे बढ़ते जाएंगे। पण ही जी दुआ देण्याची जी आपली प्रॅक्टिस आणि आपला तर संस्कार बनलेला आहे, हा संस्कार बाबा म्हणतात तुमच्या मूर्त्यांपर्यंत आणि त्या मूर्त्यांच्या द्वारे सगळ्यांना अनुभव होत राहील। आणि म्हणून ते मूर्तीच्या दर्शनासाठी रांगा लावून जातात, एका मिनिटाचं दर्शन करतात। कुठे कुठे खूप भव्य दिव्य मंदिरं बनवलेले, खूप सुंदर मंदिरं बनवतात, तिथं पूजा करतात, भक्ति करतात, आराधना करतात, काय काय नहीं करत। लेकिन वहां से उनको जो मिलता है वो किस कारण से मिलता है, उन मंदिरों में, उन मूर्तियों के द्वारा, क्योंकि हमने संगम युग में दिया है उनको। संगम युग में उनको दुआएं दी है। संगम युग में सबके प्रति हमारे भाव अच्छे बन गए थे, सबको शुभ भावनाएं दी थी। ती मूर्ति को असं ठरवून नहीं करत की ये पापी है, क्रोधी है, कपटी, इसको मुझे कुछ नहीं देना है। जो कोणी भक्ती मार्गामध्ये पहिले जात होते मंदिरामध्ये, त्यांना प्रत्येकाला चांगला अनुभव यायचा मंदिरामध्ये गेल्यानंतर। आता वातावरण आता फरक झालेला आहे, पण पहिलं वातावरण वेगळं होतं आणि कोणी मंदिरामध्ये गेलं तरी तो शांत होऊन जायचा। उसका कारण ये है कि वो संस्कार, हमारे में जो संस्कार थे वो मूर्तियों में ट्रांसफर हो जाते हैं द्वापर के बाद में। तो अभी फिर से हमें वो पार्ट अपना रिपीट करना है, दुआ देने का। अव्यक्ति साइलेंस द्वारा डबल लाइट फरिश्ता स्थिति का अनुभव करो। फरिश्ता स्थिति का अनुभव करने के लिए अभी अभी आवाज में आते, डिस्कस करते, कैसे भी वातावरण में रहते, सेकंड में सर्व संकल्पों को स्टॉप कर आवाज से परे न्यारे फरिश्ता स्थिति में टिक जाओ। अभी अभी कर्मयोगी, अभी अभी फरिश्ता अर्थात आवाज से परे अव्यक्ति साइलेंस की अनुभूति। यही अभ्यास लास्ट पेपर में विजयी बनाएगा। हा अभ्यास करायचा आहे आपल्याला। एकांत म्हणजे एकदम आपण प्रॅक्टिस साठी आपण वेगळं बसतो, आपल्याला राजयोगचा अभ्यास करायचा आहे, खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे। पण ही पण प्रॅक्टिस मधून मधून करायची आपल्याला, की खूप जास्त संख्येने लोक जमलेले आहे, काही परिस्थिती आलेली आहे, काही संकट आहे किंवा काही चांगला समारंभ चाललेला आहे, अधून मधून अशी प्रॅक्टिस करायची। 1 सेकंदामध्ये स्वतःला फरिश्ता रूपामध्ये बघायचं। 1 सेकंदामध्ये आपण जसं काही उडतोय, पंख लावलेले आणि आपण उडतोय आणि बाबांची किरण आपल्यावरती येत आहे आणि आपण सगळ्यांना देतोय। तर असा जो अभ्यास राहील तर लास्ट मध्ये 1 सेकंदामध्ये ते होऊन जाईल आपल्याकडून की हाँ मैं आ रहा हूं बाबा आपके पास। वो फरिश्ता स्थिति बन जाएगी, दूसरा कुछ याद नहीं आएगा और अंतमते सो गति हो जाएगी। तर हा फरिश्ता स्थितीचा अभ्यास आपल्याला आता अधूनमधून करायचा आहे। कधी कंटिन्यू त्या स्थितीमध्ये राहायचंय, पण कधी गडबड गोंधळ असेल जास्त त्यावेळेला तर स्पेशल अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची की 1 सेकंदामध्ये मी तसं स्वतःला बघू शकतो का, आणि तशी प्रॅक्टिस करत करत आपण त्याच्यामध्ये परफेक्ट होत जाऊ। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, समझ कर बोलो।